संपूर्ण झांजवड गाव भीतीच्या छायेत, तर मदत हेच खरे जीवन म्हणूनच गावाचे पुनर्वसन अत्यंत आवश्यक। झांजवड गावात नागरिकांची शेती वाहून गेली आहे। संपूर्ण झांजवड गाव दरडीच्या धोक्याच्या पातळीवर आहे। 2.5 तास डोंगर भागातून दरडीतून खाली पायी चालत जात अखेर महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने महाबळेश्वर तालुक्यातील पूरग्रस्त झांजवड गावात कपडे धान्याची मदत करण्यात आली। यावेळी गावातील नागरिकांनी आमच्या गावचे पुनर्वसन होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले गेले आहे। एका बाजूला कोयना नदीचे पाणी तर दुसऱ्या बाजूला डोंगरावरून थेट खाली येणारे पावसाचे पाणी आणि गावाच्या पूर्वेला डोंगरकडा, यामुळे डोंगरावरील दरड थेट खाली येत असल्याने माती दरडीमुळे या गावाला मोठे नुकसान झाले आहे। आजूबाजूला दुधगाव, गोरोशी, चतुर्भेट, घोणसपूर ही गावे आहेत। या झांजवड गावाला महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, सल्लागार सदाशिव गारगोटे तसेच झांजवड गावातील संभाजी देवजी जाधव, रामचंद्र लक्ष्मण जाधव, प्रकाश तानाजी संकपाळ, विठ्ठल रखमाजी जाधव, बाबूराव नारायण जाधव, भगवान भिवाजी जाधव, काशीनाथ भिवाजी जाधव तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। या उपक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती चव्हाण, डॉक्टर राहुल हुले, राहुल शेळके, प्रीती मॅडम, सुनीता मॅडम, सुवर्णा मॅडम यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे। तसेच प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतल्याने मदत गावापर्यंत पोहोचण्यात यश आले आहे। महाबळेश्वर तालुका त्यातील झांजवड गाव 22-23 या रोजीला याच महिन्यातल्या जुलैच्या महिन्यात म्हणू शकतो आपण अतिवृष्टी झाली। सातारा जिल्हा, भरपूर सांगली, कोल्हापूर या ठिकाणी अतिवृष्टी झाली। पण हे असं एक गाव की ते डोंगराच्या पायथ्याशी गाव आहे। ते गावाच्या आजूबाजून जेवढ्या पावसाने, जेवढ्या अतिवृष्टीच्या पावसाने जेवढी दुष्काळ भागामध्ये पाणी पडलं त्यापेक्षाही भयानक या डोंगरा परिसरातून पावसाचं पाणी पडल्यामुळे गावाच्या बाजूनी जवळजवळ डोंगर दरड एवढी कोसळलेली आहे की या गावातल्या नागरिकांचा, कुटुंबांचा गावामध्ये येण्याचा पूर्णपणे हा रस्ता वाहून गेलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करायची म्हटलं तर हे गावामध्ये आजही झऱ्याचं पाणी पिलं जातं। डोंगर माठीमागे जे डोंगर आहे त्या डोंगराच्या भागातून पाणी साठवलं जातं आणि थेट जवळजवळ 2-2.5 किलोमीटर लांब अंतरावरून पाईपलाईनने ते खाली पाणी साठवलं जातं आणि ते पाणी विहिरी मार्फत गावातली लोक आपल्या घरी घेऊन जातात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटलं आणि वाईटही या गोष्टीचं वाटतं की ज्या विहिरीतलं पाणी हे नागरिक पित होते त्या विहिरीमध्ये पूर्णपणे दरड जाऊन 2 विहिरी पूर्णपणे गाडून गेलेले आहेत। त्यामुळे या गावातल्यांचं पाणी पिण्याचं देखील मोठं संकट समोर उभारलेलं आहे। या गावामध्ये 60 कुटुंब आहेत। नायना म्हणताना गावामध्ये सरकारमार्फत म्हणतात मदत पोहोचली जाते। आमदार लोक येतात, कोयना नदीचं पात्र आहे एवढं लांब, त्या कोयना नदीतून पात्रातून येतात, आमदार लोक येतात, गाव बघतात, पण गावामध्ये कोण येण्याचा प्रवेश करत नाही। तलाठी आहे, तिकडे तहसीलदार आहेत, कलेक्टर, पण गावामध्ये आत्तापर्यंत कुठलाही सरकारी अधिकाऱ्याने पाय ठेवलेला नाही आहे। गाववाल्यांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। गाववाल्यांना डोंगर दरीतून वाट करत वरच्या भागावरती जावं लागतं। साधे छोटेसे घरामध्ये चहा बनवायची म्हणा, साखर म्हणा, माचीस म्हणा, ह्या गोष्टी आणण्यासाठी लोकांना 2 किलोमीटर 3 किलोमीटर चालत जाऊन असा प्रवास करावा लागत आहे। ह्या गावाचे आम्ही 2 दिवस झाले या गावामध्ये येऊन पाहणी करतोय। गावातल्या लोकांही भयभीत पूर्णपणे झालेले आहेत। या लोकांची फक्त एक प्रमुख मागणी हीच आहे की जर का दरड कोसळली तर आमचं संपूर्ण गाव देखील दरडीखाली जाऊ शकतं। त्यामुळे सरकारकडे ही मागणी करत आहेत, आमच्या महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानकडे मागणी करत आहेत की आमच्या गावाचं हे संपूर्ण गावाचं हे सरकारने पुनर्वसन चांगल्या ठिकाणी योग्य रीतीने करावं, ही या गाववाल्यांची मागणी आहे। महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठान मार्फत मी अध्यक्ष अमोल कदम या संस्थेमार्फत या गावाकडे येण्यामागचं कारण एवढंच आहे की हे गाव आम्हाला प्रत्यक्ष बघायचं होतं की ॲक्च्युली कशा प्रकारे गावातली लोक राहतात आणि भीतीपुटी हे पूर्णपणे जीवन जगत आहेत। आमच्या पद्धतीने देखील आम्ही जी काय आम्हाला योग्य होईल ती मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सरकारकडे देखील पाठपुरावा आम्ही करतो आणि विनंती करतो की या गावाचं योग्य रीतीने पुनर्वसन करावं। धन्यवाद।